गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याकारणाने अनेक अपघात होत आहेत। अशीच घटना बुधवारी दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे। वागळे एस्टेट परिसरातील एका कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली। ही भिंत कंपनी शेजारी उभ्या गेलेल्या वाहनावर पडली, त्यामुळे तब्बल 9 वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। स्थानिक आहे 2 गाड्या। मी मंगल लोंढे, माझी एक 2 व्हीलर आणि एक 2 व्हीलर आणि एक रिक्षा गेली। सध्या माझा सुशिक्षित बेकार मुलगा आहे, मी त्याला रिक्षा लोनवरती घेऊन दिली होती, लोन तर फिटलं, पण आता सध्या त्याची बायको 7 तारखेला डिलिव्हरी आहे आणि सध्याचा त्याचा पोटापाण्याचा प्रश्न पुसटला बंद झाला। काय करायचं सांगा? यांनी ना आम्हाला कुठली पूर्वसूचना दिली नव्हती। अचानक 4 दिवस झाला हे वेल्डिंग करून कापून ठेवलेले आणि ते आता आमच्या इथं मुलं नेहमी रहदारीचा एरिया आहे, छोटासा एरिया पण रहदारी असते आणि सतत मुलं बाळ बाहेर असतात आणि आ 3 झाडं आम्ही झाडं लावलेले म्हणून त्या झाडाच्या सुरक्षा असल्यामुळे ते पुढे नाही आलं, नाही तर अजूनही 20-25 गाड्या गेल्या असत्या। कशी रिक्षा चालवतो? मला 8-10 वर्ष झाली। ही रिक्षा आहे का तुमची? हा, माझी रिक्षा आहे। किती वेळापूर्वी लावली इकडे? इथं लावून जस्ट मला म्हणजे गाडी लावली आणि माझ्या पूर्ण क्लासमधनं मी घेऊन आलो। जस्ट पाण्याची बाटली मी घ्यायला गेलो, पाणी बाटली घेऊन जस्ट वर एक मिनिट आला असं थोडं येऊन खाली पडलं साहेब। तर गाड्यांचं नुकसान झालं, कुठल्या माणसाला कोणाला काय लागले का? कोणाला काय लागलेलं नाही, पण गाड्यांचं नुकसान झालं आमचं भाई भरपूर। काय सरकारकडे मागणी कराल किंवा कंपनी व्यवस्थापनाकडे काय मागणी कराल? आमची एवढी मागणी आहे की बाबा आमचं एवढं नुकसान झालंय, आमचं हातावरती पोट आहे, रोज कमवतो आमचं घर चालतं, तर आम्हाला गाडीला गाडी एखादी आम्हाला त्यांनी द्यावी। खरं म्हणजे हा अपघात आहे। अपघात झाल्यानंतर प्रथम जे फायर ब्रिगेड असेल, MSCB असेल, आपत्कालीन विभाग असेल, या सगळ्यांना सुरुवातीला आम्ही ताबडतोब बोलवलं, तर ते आले माहिती पडल्यानुसार। आणि जे नुकसान झालंय तर नागरिकांच्या वतीने नागरिकांकडनं आम्ही आणणार। नागरिकांची जी अपेक्षा आहे की त्यांना साधी त्यांची इच्छा आहे की त्यांची जी रिक्षा गेली ती मिळावी। साधा विषय की त्यांचं पोटच त्याच्यावर आहे, त्यामुळे त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा नाहीत। आमची हे मिळालं म्हणून आम्हाला 2 रिक्षा द्या असं काही नाहीये। एक रिक्षा आमची गेली, त्याच्यावर आमचं पोट चालतं, गाडीला गाडी द्या एवढंच मागणी आहे। तर कंपनीने मागणी मान्य केलीच पाहिजे। कंपनीला आता कळायला पाहिजे होतं की जेव्हा त्यांनी काम चालू केलं तेव्हा स्थानिक जे लोक आहेत त्यांना त्यांनी विश्वासात घेऊन ते भिंत कशी आहे ते भिंतीचं येऊन त्यांनी पाहणी, त्यांच्या माणसाला पाठवून त्यांनी पाहणी केली पाहिजे होती आणि त्यानंतर त्यांनी काम चालू केलं पाहिजे होतं। आणि आता ते जे लोकांचं नुकसान झालेलं आहे ते त्यांनी भरून दिलं पाहिजे। हे नाही दिलं तर आम्ही सगळे मिळून त्याच्यावर आंदोलन करणार।